राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 साठी एकूण 471 कोटी 1 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास आज मान्यता देण्यात आली। यामध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी 385 कोटी, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 85 कोटी आणि आदिवासी उपयोजना बाह्य घटक कार्यक्रमासाठी 1 कोटी 1 लाख रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला। तसेच जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणकरिता रुपये 150 कोटीची जादा मागणी उपमुख्यमंत्री नियोजन यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 11 जानेवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार संजय पाटील, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानंदे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री डॉक्टर खाडे म्हणाले, सन 2023-24 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून 405 कोटी रुपये नियत व्यय मंजूर आहे। त्यापैकी रक्कम रुपये 284 कोटी प्राप्त असून 213 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली। 45% निधी वितरित करण्यात आला। उर्वरित कामांच्या प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही 15 दिवसात पूर्ण करावी व मार्च 24 अखेर निधी खर्च करावा, याचे कटाक्षाने पालन करावं। कोणताही निधी परत जाणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले। या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 सर्वसाधारणकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांकडील आर्थिक व भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला। स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यात आलेल्या निधीमधून प्रशासकीय मान्यता दिलेली कामे तात्काळ पूर्ण करून निधी खर्च करण्याचे आदेश यावेळी डॉक्टर खाडे यांनी दिले। तसेच टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत भूसंपादनाचा प्रलंबित मोबदला अदा करण्यातील अडचणी दूर करण्यासाठी तालुकानिहाय बैठक घेण्याचे यावेळी निर्देश देण्यात आले। शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात यावेळी निर्देशित करण्यात आले। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजमध्ये MRI मशीन करिता रुपये 25 कोटी इतक्या रकमेस शासनाकडून दिनांक 9 जानेवारी रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणमधून सन 2023-24 व सन 2024-25 मध्ये निधी उपलब्ध करण्यात येत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणमधून तर सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी अनुसूचित जाती उपाययोजनामधून सन 2023-24 मधील कामांची व डिसेंबर 2023 अखेर खर्चित निधीची माहिती सादरीकरणातून दिली। यावेळी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी विविध विषय मांडले। रस्ते विकास, पाणी, ग्रामीण भागातील रस्ते, अंगणवाडी व शाळा खोल्यांची दुरुस्ती, मुख्यमंत्री सौर कृषी योजना, ग्रामीण रुग्णालयांचा प्रस्ताव, अपूर्ण पुलांची कामे, ट्रान्सफॉर्मरसाठी निधी उपलब्धता, सभामंडप, ग्रामपंचायतीच्या मालकीचे मंगल कार्यालय, बस फेऱ्या, महावितरणची देयके, पर्यटन विकास, तीर्थक्षेत्र विकास आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली। प्रारंभी दिवंगत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने क्रीडांगण विकास अनुदान योजनांतर्गत पलूस नगर परिषदेने सादर केलेल्या प्रस्तावानुसार पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते राष्ट्रीय रायफल शूटर वैष्णवी विजय सूर्यवंशी हिच्या वडिलांना रक्कम रुपये 5 लाख किमतीचे पिस्टल प्रदान करण्यात आले। एकूण 491 कोटीपैकी निधी खर्च झाला आहे, तो 91% खर्च आपला खर्च झाला। जो निधी आपल्याला शासनाकडून प्राप्त झाला त्यातला 91% निधी खर्च झाला। त्यामध्ये आपल्याला प्राधान्यानं आपण मागणी करतोय की आता जो आपला उद्याचा 24-25 जो आढावा आहे त्यामध्ये आपल्याला मंजूर आहे 385 कोटी, पण त्यामध्ये आपण 150 कोटी आपण एक्स्ट्रा उद्या आपण मागणी करतोय, जी आता नियोजनाची बैठक आपली दादांच्याकडं उद्या पुण्यात होणार आहे। त्यामुळे 150चा आपण त्यांना आढावा आपण जास्त मागतोय। त्यामध्ये आम्ही 150 ह्यासाठी मागतो की MSCB असेल, शिक्षण असेल, त्यामध्ये ग्रामविकासचे रस्ते असतील, कामाच्या आणि आरोग्य असेल, ह्या विभागासाठी जास्तच पैसा पाहिजे आम्हाला। ह्यासाठी आम्ही उद्या त्यांना मागणी करतो। जवळजवळ मागला आणि मार्च अखेर जो 51% खर्च झालेला खर्च झाला
जे पैसे आता उर्वरित पैसे आपले शासनाचे येतील त्या माध्यमातून मार्च अखेर हे सगळे 100% पैसे खर्च होतील असं नियोजन आम्ही करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे जवळजवळ त्यामध्ये 75% लोकांच्या प्रशासन मान्यता दिलेली आहे. त्यामुळे फक्त टेंडर राहिले आणि टेंडरनंतर त्याचं वर्कआउट द्यायचे आणि वर्कआउट नंतर ते कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे तो जास्त वेळ लागणार आहे त्याला. त्यामुळे तेही फास्ट होईल. पण मार्च अखेर जवळजवळ 100% पैसे आपले खर्च होतील. यामध्ये आपल्याला सांगायला मला आनंद होतो आहे. जेणेकरून आपल्याला ह्या कामाच्या निमित्तानं आपण ज्या मागण्या करणार आहे त्यासाठी आता सगळ्या DPDCच्या सगळ्या सदस्यांनी मागणी केली की MSVचा एक मोठा प्रश्न आहे. त्यामध्ये DPDC जात आहेत, एक्स्ट्रा DPDC आहेत, झालेली आहेत, बाकी इतर गोष्टी सगळ्या करण्यासाठी. तर त्यासाठी आम्ही तातडीने एक बैठक आम्ही ऊर्जा मंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडं आम्ही मागणी करतो आणि ती मागणी करून आम्ही निश्चितच त्यांच्याकडून माझा प्रस्ताव त्यांच्याकडे गेलेलाच आहे. तो जो 113 कोटीचा प्रस्ताव माझ्याकडे गेलेला आहे त्यातले 73 कोटी DPDCचेच पैसे आपल्याला द्यावेत. तर जिल्ह्यातले जे काही DPDC पूर्ण होतील या दृष्टिकोनातून तोही केलेला आहे मी. आणि हे पैसे मागण्यासाठी आम्ही सर्व आमदार, लोकप्रतिनिधी त्यांच्यावर बसून आम्ही चर्चा करून ते पैसे आम्ही त्यांना हट्ट धरू की आम्हाला हे पैसे चांगले द्यावेत. त्यापासून तेही काम केलं. आज मला सांगायला आणखीन एक आनंद वाटतो की आज आपल्या दोन्ही हॉस्पिटलला जे CT स्कॅन मशीन सांगलीला आणि MRI मशीन मिरज हॉस्पिटलला याच्या प्रशासक मान्यता काल रात्री आपल्याकडे आलेल्या आहेत. त्यामुळे तो मार्ग आपल्याला मोकळा झाला आहे. त्यामुळे 25 कोटी आणि 10 कोटी अशा 2 मशीनच्या किमतीवरती आपल्याला प्रशासक मान्यता मिळाल्या. त्याची आपला ताबडतोब पूर्तता होईल आणि ताबडतोब तातडीनं मशीन देऊन जनतेच्या सोयीसाठी उपयोगासाठी तातडीनं आपण ते ओपन करू ह्या दृष्टीने तोही प्रयत्न चाललेला आहे. दुसरं एक मिरजमध्ये आम्ही एक हॉस्पिटल बांधायचा प्रस्ताव होता. तो प्रस्तावाला 48 कोटी आपल्याला मिळाले. त्यामध्ये महिला आणि बालरुग्ण असतात. महिला आणि बालरुग्ण ह्यासाठी प्रसूती आणि बालरुग्ण असतात अशा 30 हॉस्पिटल आहे. तर त्याचं कलेक्टर साहेब असतील, आयुक्त साहेबांनी खूप प्रयत्न केले, व्यवस्थित केलं, डिझाईन केलं, सगळं केलं आणि ती जागा मोकळी करून देण्यासाठी कलेक्टर साहेबांनी खूप पुढाकार घेऊन ती जागा मोकळी करून आम्हाला दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट, ती जागा आम्ही मागली ती कमी, त्यामध्ये आम्हाला 22 गुंठ तिने जागा जास्त दिली. आणि हे मला जनतेला तिथे सांगायचं आहे मिरजतल्या की आम्ही कुठल्याही शॉपिंगला कुठेही धक्का लावत नाही आहे. त्यामुळं चिंता करायची नाही आहे. दुसरी गोष्ट, तिथं नगरपालिकेचं एक हॉस्पिटल आहे, डिस्पेन्सरी आहे त्यांची पहिली. तर ती डिस्पेन्सरी आम्ही जी बिल्डिंग बांधू त्यामध्ये त्यांना आम्ही व्यवस्था करून देऊ हे मी सांगू इच्छितो. आणि आम्ही 26 तारखेला आम्ही आता एक NOC राहिलेले आहे नगरपालिकेची 1 तासामध्ये येईल. आम्ही 26 तारखेला त्याचं आम्ही उद्घाटन करतोय, पायाभरणी शुभारंभ करतोय. तर ह्या गोष्टी सगळ्या आपल्याकडे झालेल्या आहेत. आणखी मला वाटतं बऱ्याच गोष्टी आहेत की परवा आपले ते मगाशी बातम्या लावल्या की आपण रेल्वेच्या बातम्या तुम्ही लावल्या असत्या. त्यामुळे रेल्वेचे प्रकल्प आता बरेच आता आपण सक्सेस करतोय आणि कंप्लीट करायचा प्रयत्न करतोय. एवढंच साठी पैसे तो आपल्याला सांगायचं.